श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात। त्यांची कथा अनंत लीला, अद्भुत चमत्कार आणि भक्तांवरील अलोट प्रेमाने भरलेली आहे। खाली स्वामी समर्थ महाराजांचे प्रकटीकरण, त्यांचे कार्य आणि अक्कलकोट निवास याबद्दलची संपूर्ण कथा दिली आहे। 1. प्रकटीकरण आणि सुरुवातीचा प्रवास। स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल किंवा मूळ गावाबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही। ते अयोनी संभव, ज्यांचा जन्म मानवी गर्भातून झाला नाही, मानले जातात। चेलीग्रामचे जंगल असे मानले जाते की स्वामी महाराज पंजाबमधील चेलीग्राम येथील जंगलात एका प्रचंड वडाच्या झाडाखाली जमिनीतून प्रकट झाले। एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून भुईमुगाच्या ढिगायासारख्या दिसणाऱ्या वारुळावर पडली, तेव्हा तिथून रक्ताची धार लागली आणि स्वामी महाराज दिव्य रूपात प्रकट झाले। भारत भ्रमण प्रकटीकरणानंतर स्वामींनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले। त्यांनी हिमालय, काशी, जगन्नाथपुरी, द्वारका आणि रामेश्वरम अशा अनेक पवित्र क्षेत्रांना भेटी दिल्या। त्या प्रवासात ते चंचल भारती किंवा दिगंबर स्वामी या नावांनीही ओळखले जात होते। 2. मंगळवेढ्यात आगमन। भ्रमण करत करत स्वामी महाराज 1843 च्या सुमारास महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आले। मंगळवेढ्यात ते तब्बल 12 वर्षे राहिले। तिथे ते अनेकदा गावाबाहेर, जंगलात किंवा अस्वच्छ ठिकाणी बसून राहत, पण त्यांच्यातील दिव्य शक्ती ओळखून लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले। त्यांनी मंगळवेढ्यात अनेक गरिबांचे दुःख दूर केले आणि चमत्कार दाखवले। 3. अक्कलकोट निवास, मुख्य कार्यकाळ। मंगळवेढ्यानंतर पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करत स्वामी महाराज 1856 मध्ये अक्कलकोट येथे आले। अक्कलकोट हेच त्यांच्या पुढील 22 वर्षांच्या लीलांचे मुख्य केंद्र बनले, म्हणूनच त्यांना अक्कलकोट स्वामी म्हटले जाते। चोळप्पांचे घर आणि वटवृक्ष। अक्कलकोटमध्ये आल्यावर ते सुरुवातीला चोळप्पा नावाच्या एका परमभक्ताच्या घरी राहिले। पुढे गावातील एका मोठ्या वडाच्या झाडाखाली, वटवृक्ष, त्यांचा मुख्य मुक्काम असायचा। असाधारण व्यक्तिमत्व। स्वामींचे व्यक्तिमत्व अतिशय विलक्षण होते। आजानबाहू, गुडघ्यापर्यंत हात असलेले, तेजस्वी डोळे आणि बालकासारखा निष्पाप पण कधीकधी अतिशय रागीट स्वभाव अशी त्यांची ख्याती होती। ते कधी राजासारखे वागत, तर कधी एखाद्या अवलियासारखे। 4. स्वामींचे मुख्य चमत्कार आणि शिकवण। स्वामींनी अक्कलकोटमध्ये असताना हजारो भक्तांना संकटातून वाचवले। त्यांच्या शिकवणीचे मुख्य सार अतिशय साधे पण मार्गदर्शक होते। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे स्वामींचे सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे, जे आजही लाखो भक्तांना संकटात धीर देते। अहंकाराचे मर्दन। स्वामींनी कधीही श्रीमंतगरीब, जातपात असा भेद केला नाही। मोठे मोठे राजे महाराजे, उदा. बडोद्याचे मल्हारराव गायकवाड जेव्हा त्यांच्या दर्शनाला येत, तेव्हा स्वामी त्यांच्यातील अहंकार गळवून टाकतील असेच वागत। मुक्या प्राण्यांवर प्रेम। स्वामी केवळ माणसांवरच नाही, तर गायी, कुत्रे, घोडे आणि अगदी हिंस्र प्राण्यांवरही तितकेच प्रेम करत। 5. महासमाधी। स्वामी समर्थांनी आपले अवतारकार्य संपवण्याची वेळ आल्याचे ओळखून 30 एप्रिल 1878, चैत्र वद्य त्रयोदशी रोजी अक्कलकोट येथे दुपारी 4 च्या सुमारास वटवृक्षाखाली महासमाधी घेतली। त्यांनी भौतिक देह सोडला असला तरी त्यांनी भक्तांना वचन दिले होते की आम्ही गेलो असे मानू नका, आम्ही सदैव जिवंत आहोत। आज अक्कलकोट येथे त्यांचे भव्य समाधी मंदिर आहे, जिथे लाखो भक्त दर्शनासाठी जातात। स्वामी समर्थांचे मूळ तत्वज्ञान कर्म, भक्ती आणि शुद्ध आचरणावर आधारित होते। त्यांनी लोकांना अंधश्रद्धेपासून दूर ठेवून देवावरील अढळ विश्वासाचा मार्ग दाखवला। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।